सगळ्यात जास्त केव्हा दुखतं माहिती आहे का मित्रांनो? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमचा वेळ दिला, तुमचं प्रेम दिलं, तुमच्या गरजा बाजूला ठेवल्या. त्याच्या प्रत्येक कठीण वेळी त्यांच्यासोबत उभे राहिला. पण एक दिवस तुम्हाला जाणवतं, ज्यांच्यासाठी तुम्ही इतकं काही केलं, त्यांच्यासाठी तुमची किंमतच उरली नाही. मग मनात प्रश्न येतो, मी कमी पडलो का? नाही. कदाचित तुम्ही कमी पडला नाहीत. तुम्ही स्वतःला इतकं स्वस्त करून दिलं, की समोरच्याला तुमची किंमत कळण्याची गरजच उरली नाही. आणि आजचा हा व्हिडिओ लोकांनी तुमची किंमत का करावी याबद्दल नाही. तो एक कठीण सत्य समजून घेण्यासाठी आहे. इतरांनी तुमची किंमत करण्याआधी तुम्ही स्वतःची किंमत करणं का गरजेचं आहे? मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवल्या आहेत. समोरच्याला समजून घ्या, नातं टिकवा, ॲडजस्ट करा, मोठ्यांचा मान ठेवा, भांडणं टाळा आणि खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या नाहीत. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा समजून घेणारा प्रत्येक वेळी तुम्हीच असता. प्रत्येक वेळी ॲडजस्ट तुम्हीच करायचं. सॉरीही तुम्हीच म्हणता. प्रत्येक वेळी फोन तुम्हीच करायचा. मदतही प्रत्येक वेळी तुम्हीच करायची. आणि प्रत्येक वेळी तुमच्या मनात काहीतरी दुखत असतं. पण तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, ठीक आहे. हळूहळू समोरच्याला तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या वाटायला लागतात. कारण तुम्ही त्याला तसं शिकवलं म्हणून नाही, पण तुम्ही स्वतःच्या भावना कधी स्पष्टपणे दाखवल्याच नाहीत. एक उदाहरण देतो बघा. समजा घरात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. सगळे आपापलं मत सांगतात. तुमचं मत मात्र वेगळं आहे. पण तुम्ही म्हणता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पुन्हा एखाद्या दिवशी तसंच होतं. मित्र भेटायला बोलावतात. तुमचा मूड नसतो. तरीही तुम्ही जाता. ऑफिसमध्ये कुणाचं काम अडलं, तुमचं स्वतःचं काम बाकी असतं. तरी तुम्ही म्हणता, दे, मी करून देतो. घरी कुणाला काही हवं असतं. तुम्ही धावता. आणि असं करत करत लोकांना तुमची गरज पडणं ही गोष्ट सामान्य वाटायला लागते. पण एक दिवस तुम्ही थांबता आणि विचार करता, मी सगळ्यांसाठी एवढं करतो, पण मला कोणी विचारतच नाही. उत्तर थोडं कडू आहे. कारण तुम्ही नेहमी देत राहिलात, पण तुम्हाला काय हवं आहे हे कधी सांगितलंच नाही. इथे एक गोष्ट खूप स्पष्ट समजून घ्या मित्रांनो. चांगला माणूस असणं आणि स्वतःला विसरून जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम करा, त्याग करा, मदत करा, नाती जपा, पण स्वतःला मिटवून नाही. कारण तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवून एखादं नातं टिकवलं तर ते नातं टिकलेलं दिसेल, पण त्यात तुम्ही उरलेले नसाल. कधी-कधी आपण लोकांना दोष देतो. त्याला माझी किंमत नाही, तिला माझी काळजी नाही, घरच्यांना माझं काहीच वाटत नाही, ऑफिसमध्ये सगळे माझाच फायदा घेतात. कदाचित काही वेळा हे खरं असेलही, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी उभा राहिलो का? याचा अर्थ असा अजिबात नाही की आजपासून प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाहीच म्हणा. सगळ्यांपासून दूर व्हा, नाती तोडा किंवा स्वार्थीपणा नाही, मुळीच नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे लोकांना कमी लेखणं नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःला त्या यादीत ठेवणं ज्यात तुम्ही सगळ्यांना ठेवता. तुम्ही आई-वडिलांची काळजी घेता, मुलांची काळजी घेता, जोडीदाराची काळजी घेता, मित्रांची काळजी घेता, सहकार्यांची काळजी घेता.
पण त्या यादीत तुमचं नाव शेवटी का असतं? मग आता बदलायचं कसं? हाही प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. फक्त 5 गोष्टी सुरू करा. पहिली, नाही म्हणायला शिका. आज मला शक्य नाही. यावेळी मी येऊ शकणार नाही. मला हे कम्फर्टेबल वाटत नाही. इतकं सांगण्यासाठी मोठं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. नाती म्हणजे नाही म्हणजे नातं तोडणं नाही. नाही म्हणजे स्वतःच्या वेळेचा आदर करणं. दुसरी गोष्ट, समजा तुमच्या भावना बोलून दाखवा. तुम्हाला वाईट वाटलं, सांगा तसं. कुणाच्या बोलण्याने दुखावलं, सांगा तसं. एखादी गोष्ट आवडली नाही, सांगा तसं. कारण समोरच्याने तुमचं मन वाचावं अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. कधी कधी शांत राहणं मॅच्युरिटी असतं, पण प्रत्येक वेळी शांत राहणं ही मॅच्युरिटी नसतं. कधी कधी ती स्वतःशी केलेली अन्यायाची सुरुवात असते. तिसरी गोष्ट, तुमच्या बाउंड्रीज ठरवा. कोणी तुमच्यावर ओरडत असेल, वारंवार अपमान करत असेल, तुमच्या वेळेचा गैरफायदा घेत असेल, तुम्हाला सतत गिल्ट देत असेल, तर फक्त नातं टिकवण्यासाठी सगळं सहन करणं आवश्यक नाही. नातं टिकवा, पण स्वतःला गमावून नाही. चौथी गोष्ट, स्वतःसाठी वेळ ठेवा. तुमचे मित्र असू द्या, तुमचे छंद असू द्या, तुमचे स्वप्न असू द्या, एकटं बसण्याचा वेळ असू द्या, काहीतरी नवीन शिकण्याचा वेळ असू द्या. कारण स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थीपणा नाही, स्वतःला जिवंत ठेवणं आहे. पाचवी गोष्ट, प्रत्येक गोष्टीची तुलना करू नका. त्याच्या आयुष्यात असं आहे, तिचा नवरा असा आहे, त्याची बायको अशी समजून घेते, त्याचे मित्र किती चांगले आहेत. आपण दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्याचं पूर्ण आयुष्य दिसत नाही. तुम्हाला फक्त त्याचा सुंदर भाग दिसतो. म्हणून तुलना करण्यापेक्षा स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात मी स्वतःशी किती प्रामाणिक आहे? कदाचित तुम्हीही असेच आहात. तुम्ही तो मुलगा आहात जो घरच्यांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. तुम्ही ती मुलगी आहात जी सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला विसरते. तुम्ही आई आहात जी सगळ्यांचं जेवण पाहते, पण स्वतःचं जेवण कधी थंड झालं हेही कळत नाही. तुम्ही वडील आहात जे स्वतःच्या गरजा पुढे ढकलत राहतात, फक्त मुलाचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून. तुम्ही तो मित्र आहात ज्याला सगळे आपली समस्या सांगतात, पण तुमची समस्या ऐकायला कुणाकडेच वेळ नसतो. तुम्ही स्वतःला इतके मजबूत दाखवतात की लोकांना कधी जाणवलंच नाही की तुम्हालाही कधी कोणीतरी विचारावं असं वाटतं, तू ठीक आहेस ना? म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी सगळ्यांची काळजी घेताना माझी काळजी कोण घेत आहे? आणि जर या प्रश्नाचं उत्तर काही क्षण शांत असेल, तर घाबरू नका. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच बनावं लागेल. लक्षात ठेवा, तुमची किंमत कमी नाही, तुम्हीही कमी नाही. तुम्ही प्रेम करण्याच्या लायकीचे नाही असंही नाही. फक्त स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवण्याची सवय बदलायची आहे. लोकांना खुश करण्यासाठी आयुष्य घालवू नका. कारण कितीही केलं तरी प्रत्येकाला खुश करणं शक्य नाही. पण एक व्यक्ती अशी आहे जिला आयुष्यभर तुमच्या सोबत राहावं लागणार आहे. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून आजपासून सगळ्यांना प्रेम द्या,
सगळ्यांचा आदर करा. शक्य असेल तिथे मदत करा. नाती जपा. पण स्वतःला त्याच प्रेमाने जपा. कारण स्वतःचा आदर मागायचा नसतो. तो आधी स्वतःला द्यायचा असतो. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल लोक बदलल्यामुळे होणार नाही. तो त्या दिवशी सुरू होईल, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा महत्त्व द्याल. जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर कमेंटमध्ये एक शब्द नक्कीच लिहा, स्वतःपासून. कारण बदलाची सुरुवात नेहमी दुसऱ्यांपासून होत नाही. कधी-कधी ती स्वतःपासूनच करावी लागते. आणि अशाच खऱ्या आयुष्याच्या स्पर्श करणाऱ्या कथा आणि मनात राहणारे जीवनधडे ऐकण्यासाठी मनोविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोवर काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.